नमस्कार, मी प्राध्यापक तुकाराम सोलापुरे लक्ष करिअर इन्स्टिट्यूटमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो, आपले युट्यूब चॅनल चालू करून जवळजवळ 25 ते 26 दिवस झालेले आहेत. या 25-26 दिवसामध्ये आपण जवळजवळ 1600 सबस्क्रायबर पूर्ण केलेले आहेत. त्याबद्दल सर्व सहभागी सबस्क्रायबरचे मी व्यक्तिशः आभार व्यक्त करतो. कारण का, आपल्या सहभागामुळे मला सुद्धा माझ्या 25 वर्षाच्या दीर्घ अनुभवातून जे ज्ञान प्राप्त आहे त्याचे व्हिडिओ काढण्याचा आनंद होत असतो आणि आपला सहभाग असाच वाढावा याबद्दल पुढे अपेक्षाही व्यक्त करतो. मित्रांनो, आजच्या आपल्या टॉपिकचा विषय आहे एमपीएससी ग्रुप आणि ग्रुप बी आणि सी ह्या दोन्ही परीक्षेमध्ये आपल्याला माहिती आहे की एक एक तासाचा वेळ परीक्षेमध्ये असतो. मग अशा वेळेस आपल्याला या दोन्ही परीक्षेचा रिझल्ट काही कारणामुळे येत नाही. आपल्याला माहिती आहे की दरवर्षी या परीक्षेला 3 ते 3.5 लाख विद्यार्थी बसतात. वास्तविक पाहता दोन्ही परीक्षेच्या माध्यमातून 4 ते 5 हजार विद्यार्थी निवडले जातात. याचा अर्थ काय, पुन्हा पुढच्या वर्षी जवळजवळ उर्वरित सर्व विद्यार्थ्यांना पूर्व आणि मुख्य परीक्षा द्यायची असते. सर्वच विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध रेफरन्स बुक आहे ते वाचत असतात. सर्वच विद्यार्थी जवळजवळ 10 ते 12 तास अभ्यास करत असतात. पण सर्वांचा निकाल काय येत नाही, तर अशा वेळेस काही कारण जर शोधली तर आपल्याला माहिती आहे की अभ्यासा इतकीच सदरची कारण सुद्धा महत्वाची आहेत. पण ही कारण जर आपण दूर करण्याचा प्रयत्न केला तर आपला सुद्धा रिझल्ट 100% येऊ शकतो याची खात्री मला आहे. कारण मला 1-2 नव्हे तर चक्क 25 वर्षाचा अनुभव आहे आणि ह्या अनुभवाचा फायदा तुम्ही करून घ्यावा अशी अपेक्षा आहे. या रिझल्ट न येण्याचं पहिलं कारण आहे ते म्हणजे लक्षात ठेवा की वेळेचे नियोजन नसणे. याचा अर्थ काय, तर आपल्याला जवळजवळ एका तासामध्ये 100 प्रश्न सोडवायचे असतात. म्हणजे 60 मिनिटांमध्ये 100 प्रश्न सोडवायचं, याचा अर्थ 39 सेकंदाला एक प्रश्न सोडवावा लागतो. वास्तविक पाहता काही प्रश्नाला 39 सेकंद द्यायची वेळ नसते. त्याचं कारण काय, तर काही प्रश्न अवघ्या 2 ते 3 सेकंदामध्ये पण सुटू शकतात. मग त्या प्रश्नाचा उरलेला वेळ हा अवघड प्रश्नासाठी द्यायचा असतो. म्हणजेच काय करावं लागेल, तर आपल्याला जर वेळेत पेपर कव्हर करावायचा असेल तर आपल्या 1 तासाच्या वेळेचं नियोजन आपल्याला करावं लागेल. त्यापैकी पहिला राऊंड हा तुम्हाला 40 मिनिटांमध्ये घ्यावा लागतो. म्हणजेच इकडला 40वा मिनिट आणि पहिल्या राऊंडचा 100वा प्रश्न तुमचा बरोबर झाला पाहिजे. त्यानंतर उरलेल्या 15 मिनिटांमध्ये आपल्याला जे तार्किक प्रश्न आहेत ज्याची उत्तर हे का ते आहेत किंवा जे प्रश्न आपण वेगळ्या अँगलला आणखी 5-10 मिनिटांना विचार केल्यानंतर येऊ शकतात कोणते तर्क लावून ते प्रश्न दुसऱ्या राऊंड मध्ये घ्यावे लागतात. तो असतो 15 मिनिटाचा. आणि तिसरा 5 मिनिटाचा राऊंड असतो तो म्हणजे कन्क्लुजनचा. असं जर 40 मिनिटं, 15 मिनिटं आणि 5 मिनिटं असं वेळेचं नियोजन केलं तर या परीक्षेमध्ये 100% यश मिळते. कारण का, तर जो वेळेची किंमत करतो त्याची वेळ किंमत करत असते. तेव्हा आपण पण वर्षभर किती अभ्यास केलाय, शेवटच्या 6 महिन्यामध्ये किती अभ्यास केलाय, यापेक्षा शेवटच्या दिवसातला तो 1 तास खूप महत्वाचा असतो. कारण का त्या 1 तासाला जो जिंकतो तो या परीक्षेला जिंकलेला असतो. म्हणूनच काय करायचं आहे, आपल्याला वर्षभराच्या प्लॅनिंग सारखंच या 1 तासाचंही प्लॅनिंग करायचं आहे. अन्यथा जर आपलं या 1 तासाचं प्लॅनिंग नसेल तर बाहेर आल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांचं एकच मत असतं, पेपर सोपा होता परंतु वेळ पुरला नाही. मग ते जर आपल्याला टाळायचं असेल तर परीक्षेतील जे 40 मिनिटं, 15 मिनिटं आणि 5 मिनिटं हा जो फॉर्म्युला आहे तो पाळण्याचा प्रयत्न करा. कारण जो विद्यार्थी वेळेत पेपर कव्हर करतो तो विद्यार्थी निम्मा जिंकलेला असतो. म्हणूनच काय करा, वेळेचं नियोजन करणं खूप गरजेचं आहे. दुसरा मुद्दा असा आहे ते म्हणजे आपल्या स्ली मिस्टेक होतात. आता वेळेत पेपर कव्हर करताना कधी कधी स्ली मिस्टेक होतात. कधी कधी वेळेच्या अभावी सुद्धा नव्हे तर आपल्या जनरल प्रश्न पूर्ण न वाचल्यामुळं सुद्धा आपल्या स्ली मिस्टेक होत असतात. कारण का, परीक्षेमध्ये त्या 1 तासामध्ये आपण पूर्णतः गांगरून गेलेलो असतो. त्यामुळं नेमकं काय वाचतो हे पण आपल्याला कधी कधी कळत नाही. म्हणजेच प्रश्न असा असतो थोडक्यात, समजा आपण जागृतीचा प्रश्न घेतला हवामानावर, तर आपल्याला प्रश्न काय देतात ते, महाराष्ट्राचे हवामान समशीतोष्ण स्वरूपाचे आहे आणि ब देतात समशीतोष्ण स्वरूपाच्या हवामानाच्या प्रदेशामध्ये लोकसंख्या वाढीचा वृद्धी दर अधिक असतो. मग अशा वेळेस आपल्याला महाराष्ट्राचं म्हटलंय का भारताचं म्हटलंय हे कळत नाही आणि आपण या ठिकाणी चुकीची उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे काय होतंय की असे प्रश्नाचा जो काही खेळ केलेला असतो, म्हणजे थोडक्यात शब्दाचा खेळ एमपीएससी करत असते, त्या खेळापासून जो सावध राहतो तो विद्यार्थी या परीक्षेमध्ये जिंकलेला असतो. म्हणून काय करायचं आहे, जनरली 100 प्रश्न असतील तर तुमच्या 5 ते 6 स्ली मिस्टेक होतात. कारण का, जेव्हा मी टीईटीच्या अनुषंगाने स्ली मिस्टेकचा मुद्दा मांडला तेव्हा महाराष्ट्रातून अनेक मला फोन आले आणि सर तुम्ही जो स्ली मिस्टेकचा मुद्दा मांडला आहे तो खरोखर आहे. जेव्हा आम्ही प्रश्न सोडवतो 150 टीईटी परीक्षेमध्ये तेव्हा आमचे 7 ते 8 प्रश्न असे जातात की जे पुन्हा बघितल्यानंतर वाटतं की हा प्रश्न आपला येऊ शकत होतो. तसंच मित्रांनो एमपीएससीला सुद्धा आहे, जवळजवळ 5 ते 6 प्रश्न आपले असे जातात की जे आपल्याला
पूर्ण प्रश्न न वाचल्यामुळे येत नाहीत. त्यामुळं प्रश्न व्यवस्थित वाचणं, शब्दांचा जो खेळ केलेला आहे आयोगानं तो समजून घेणं खूप गरजेचं आहे. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी खूप चांगली मार्क पडू शकतात. तिसरा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे आधीचे प्रश्न सोडवणे. आता आधीचे प्रश्न सोडवणे म्हणजे काय? आपल्याला परीक्षेमध्ये बघतोय मागच्या एक वर्षभरामध्ये जवळजवळ 50+ मेरिट लागलेलं आहे. म्हणजे जवळजवळ आताच्या दोन्ही ग्रुप बीचं जर मेरिट बघितलं तर 50.25 पुन्हा 50.20 असं लागलेलं आहे. याचा अर्थ 100% प्रश्न आपल्याला याविषयी आयोगाची पण अपेक्षा नाही. परंतु आपण काय करतोय? आधीचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतोय. उदाहरणार्थ माझ्या अकॅडमीच्या 2 विद्यार्थ्यांचं मी उदाहरण देतो. एक विद्यार्थिनी अशी आहे की जिनं 76 प्रश्न सोडवले होते, तिचे 69 प्रश्न आले. म्हणजेच काय? 7च चुकले आणि 7 चुकल्याबद्दल तिचे फक्त 2.5 मार्क गेले. जवळजवळ तिचा 67.25 स्कोअर झाला आणि त्यावेळेस मुलींचं मेरिट लागलं होतं फक्त 42. याचा अर्थ काय? कमीत कमी प्रश्न सोडवून जर अॅक्युरेसी चांगली असेल प्रश्नाची तरीही तुम्ही या ठिकाणी इतका फरक पडतो, परीक्षा सहज पास होऊ शकता. पण दुसरी एक विद्यार्थिनी आहे, लक्षात ठेवा, त्या विद्यार्थिनीचं पीएसआयचं पूर्वी मेरिट हे वेगळं लागायचं. त्यावेळेस पीएसआयचं लेडीचं मेरिट लागलं होतं 34 आणि त्या मुलीचे प्रश्न आले होते 44. वास्तविक पाहता मेरिट लागलेल्यापेक्षा त्या मुलीचे प्रश्न 10 जास्त आले आहेत. परंतु प्रॉब्लेम असा झालेला आहे, त्या मुलीनं प्रश्न सोडवले होते 95 आणि 95 सोडल्यामुळे जवळजवळ आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी माझ्या मतानं 50 ते 52-51 प्रश्न एक्स्ट्रा सोडवले आणि एक्स्ट्रा सोडवल्यामुळे त्या मुलीचे जवळजवळ नाही म्हटलं तरी 10 ते 12 प्रश्न हे निगेटिव्ह मार्किंग मध्ये गेले आणि 32-33 प्रश्न तिचे आले. वास्तविक पाहता 44 आले होते, परंतु आधीचे प्रश्न सोडवल्यामुळे जवळजवळ 10 ते 12 मार्क निगेटिव्ह मार्किंग मध्ये गेले आणि इतके चांगले प्रश्न आलेले असताना सुद्धा आधीचे प्रश्न सोडवल्यामुळे त्या मुलीचा निकाल निगेटिव्ह आलेला आहे. याचा अर्थ काय? आपल्याला लक्षात असू द्या, परीक्षेमध्ये अधिकाधिक प्रश्न सोडवलं म्हणजेच आपला रिझल्ट येऊ शकतो असं नाही. प्रश्नामध्ये अॅक्युरेसी असेल, तुम्हाला कॉन्फिडन्स असेल माझे उत्तर येणार आहे म्हणून, तरी तुम्ही लक्षात ठेवा 75 ते 80च्या दरम्यान जरी प्रश्न सोडवले ज्याची तुम्हाला गॅरंटी आहे तरी तुमचा रिझल्ट चांगल्या पद्धतीने येऊ शकतो. म्हणून आधीचे प्रश्न सोडवताना जो काही तुम्हाला म्हणजे वेळ जातोय आणि विनाकारण सोडवतोय तो टाळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करा. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे वर्षभर आपण तयारी करत असतो आणि करत असल्यानंतर आपलं जसं वर्षभराचं नियोजन असतंय तसं लक्षात ठेवा आपल्याला शेवटच्या 6 महिन्याचं नियोजन असतंय किंवा शेवटच्या महिन्याचं नियोजन असतंय. तेव्हा अशा वेळेस आपण वर्षभर जी रेफरन्स बुक आहेत तीच वाचण्याचा प्रयत्न करतो, परंतु शेवटच्या आठवड्यामध्ये रिव्हिजनला वेळ देणं खूप गरजेचं असतंय. कारण का? जर तुमच्या रिव्हिजन नाही झाल्या तर त्यावेळेस काय होऊ शकतंय? आपला रिझल्ट निगेटिव्ह येऊ शकतो. रिव्हिजन करण्यासाठी मग नेमकं काय करणं गरजेचं आहे? तर आपल्या काही स्वतःच्या हँडरायटिंग मध्ये नोट्स असणे गरजेचं असतंय. फॉर एक्झाम्पल आपण अनेक पुस्तकं बाजारामध्ये पाहतो, यशस्वी लोकांनी लिहिले. त्या यशस्वी लोकांनी लिहिलेली पुस्तकं ही त्यांच्या अगोदरच्या काळातल्या नोट्स आहेत आणि त्या नोट्सचं पुस्तक तयार झालेलं आहे. तसं आता जरी सोशल मीडियावर आपल्याला भरपूर मटेरियल उपलब्ध असलं तरीही काही दररोज आपण जर 3 बैठकांमध्ये 30-30-30 असे प्रश्न लिहायचा प्रयत्न केला जे युनिक स्वरूपाचे मुद्दे असतील, दररोज जर 90 मुद्दे आपण युनिक स्वरूपाचे लिहिले तर महिन्याच्या अंती आपण लक्षात ठेवा जवळजवळ नाही म्हटलं तरी 9-27 तर 2700 नवीन पॉइंट आपल्या नोट्समध्ये येऊ शकतात केवळ एका महिन्यामध्ये. जर आपण हीच व्यवस्थितपणे तयारी मागच्या 2-3 महिन्याचे नियोजन केलं तर आपल्याकडे अनेक युनिक स्वरूपाचे पॉइंट तयार होत असतात. म्हणून काय करणं गरजेचं आहे? तर आपल्या स्वतःच्या हँडरायटिंग मध्ये असलेल्या नोट्स शेवटच्या आठवड्यामध्ये वाचण्यासाठी, रिव्हिजन टाकण्यासाठी तयार करणं खूप गरजेचं आहे. कारण का? शेवटच्या आठवड्यामध्ये आपण सगळेच्या सगळे ठोकळे वाचू शकत नाहीत. तेव्हा अभ्यासक्रमाचे 60 वेगवेगळे पॉइंट तयार करून म्हणजे ह्या 6 ते 7 घटकाचे त्याच्या काही शॉर्ट नोट्स काढल्या तर शेवटच्या आठवड्यामध्ये आपल्याला रिव्हिजन टाकणं खूप गरजेचं आहे. जर रिव्हिजन नाही आपण टाकल्या तर परीक्षेमध्ये काही प्रॉब्लेम येऊ शकतात. कारण अनेक मुलांना शेवटच्या पिरियडमध्ये म्हणजे रिव्हिजन टाकायचं भानच राहत नाही आणि शेवटच्या टप्प्यापर्यंत ते पुस्तकं वाचत बसतात. त्यामुळं रिव्हिजन टाकणं, मग रिव्हिजन म्हणजे नेमकं काय असते? तर जवळजवळ शेवटच्या आठवड्यामध्ये दररोज जे 7चे 7 घटक आहेत त्यावर कोणत्या ना कोणत्या स्वरूपाची आपली ओझरती का होईना नजर गेली पाहिजे. म्हणजेच दररोज एक घटक न वाचता 6च्या 6 घटकावर किंवा जे 7 घटक आहेत त्याच्यावर आपली नजर गेली पाहिजे. हा रिव्हिजनचा मुख्य उद्देश असतो आणि तसं जर केलं तर स्पर्धा परीक्षेमध्ये चांगल्या स्वरूपाचं यश येत आहे. म्हणजेच काय? जर आपला रिझल्ट पूर्व आणि मुख्यचा जात असेल तर काय करावं लागेल? आपल्याला हे जे 4 मुद्दे आहेत म्हणजे वेळेचे नियोजन व्यवस्थितपणे करावं लागेल, त्याचबरोबर स्लिम मिस्टेक टाळाव्या लागतील, त्याचबरोबर आधी जे आपण प्रश्न सोडवतो ते टाळावं लागेल
आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रिव्हिजन वारंवार करणं गरजेचं आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, अभ्यासक्रमाचे व्हिडिओ भरपूर आहेत आपल्या अनेक युट्यूब चॅनलवर, परंतु हे जर मुद्दा तुम्ही ऐकला आणि ह्याची अंमलबजावणी केली तर अभ्यासक्रमापेक्षा हा सुद्धा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. कारण वर्षभर सगळेजणच अभ्यास करत असतात, परंतु ह्या जर चुका टाळण्याचा आपण प्रयत्न केला तर स्पर्धा परीक्षेमध्ये 100% यश मिळू शकतंय. सध्याचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब